गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की आता तुळशीची लग्न झालेली आहेत आणि आता लग्न सराया चालू झालेले आहेत आणि भरपूर साऱ्या अशा पत्रिका पण यायला लागल्यात. तर सहज सकाळी विचार आला की म्हणजे कानावर माझ्या पडलं, आपल्या लग्नामध्ये ज्या मंगलाष्टका चालू होतात ना, खरंच मित्रांनो आपल्या लग्नामध्ये ज्या मंगलाष्टका कानावर पडतात ना, इतकं छान वाटतं ना. सगळ्यांना नाही, मी सगळ्यांचं म्हणत नाहीये. ज्यांचं लग्न असतं ना त्या दिवशी जे नवरा नवरी असतात ना त्यांनाच त्या मंगलाष्टका इतक्या छान वाटतात ना. म्हणजे त्या मंगलाष्टका चालू असतात ना तेव्हा नवरा नवरी विचार करत असतात, म्हणजे आपला संसार असा करायचा तसा करायचा, आपण इकडे फिरायला जायचं तिकडे फिरायला जायचं. मुलगी विचार करते की मी सासूला अशी पाळण्यात ठेवीन, सासऱ्यांचं सगळं करीन, नवऱ्याला रोज सकाळी सकाळी हवंय तसा टिफिन बनवून देईन. खूप विचार असतात. आणि मिस्टरांना सुद्धा म्हणजे नवऱ्याला असं वाटत असतं की मी हिला रोज सकाळी गजरा विजरा आणून देईन, हिचे हट्ट पुरवीन, सगळे असे विचार चालू असतात. म्हणजे इतकं छान स्वप्न बघत असतात ना. पण जेव्हा ब्राह्मण आहे ना त्या मंगलाष्टका म्हणत असतात ना, त्या फक्त जे बसलेले असतात ना खाली हॉलमध्ये त्या लोकांनाच कळतात. खरी गोष्ट सांगते, मी माझं सुद्धा सांगते. माझ्या लग्नाच्या टायमाला त्या मंगलाष्टका मला इतक्या छान वाटत होत्या ना ऐकायला. मस्त असं तोंडात पानबिन दिलं होतं ठेवायला, नवरा नवरीला देतात तोंडात पानबिन ठेवायला. त्या पूर्ण मंगलाष्टका मी ऐकल्या, इतक्या छान वाटल्या आणि तेवढं पान पण खाऊन घेतलं. मला माहित नव्हतं ते पान खायचं नसतं, थुकून टाकायचं असतं. ते खाऊन टाकलं मी आणि त्या मंगलाष्टका पण खूप छान वाटल्या. आता ज्यांची लग्न झालीत ना त्यांना विचारा ही मंगलाष्टका काय असतात. तर खरं तर आहे ना त्या मंगलाष्टकामध्ये आहे ना तो ब्राह्मण लाजच्या ह्याला म्हणत असतो, आता तरी सावध सावध आली लग्न घटिका समीप, नवरा मुलींनो व्हा सावध. बिचारा बोंबलून बोंबलून सांगत असतो, पण नाही, आपल्या मनात वेगवेगळे असे तरंग उठत असतात. आपल्याला ऐकायला असं भारी वाटत असतं ना. आणि बाकीचे येड्यांना कळत असतंय की हे काय आहे बाबा, आपलं टाकायचं, तांदूळ टाकायचं, पोटभर जेवायचं, 500 रुपयाचं पाकिट भरायचं आणि नवरा मुलीला देऊन टाकायचं, हे असतं. ह्या मंगलाष्टका तुम्हाला लग्न झाल्यावर जास्त 6 महिने नाही 2-3 महिन्यातच त्या मंगलाष्टका दुसऱ्याच्या लग्नात तुम्ही ऐका, म्हणजे त्याचं तुम्हाला कळेल. बिचारा ब्राह्मण आहे ना सगळ्यांना बोंबलून बोंबलून सांगत असतो, आधीच सुधरवत असतो. पण लोकांना त्या मंगलाष्टका काय एवढं मनाव नाही. मंगलाष्टका बाकीच्या पण गोष्टी ब्राह्मणाला काही कळत नाही. त्या गोष्टी आहे ना लग्न झालेल्या माणसाला नंतर कळतात की हा बोंबलून काय सांगत होता. पण तेव्हा आहे ना अख्खं कल्याण झालेलं असते. तर मला फक्त एवढंच सांगायचंय की ज्यांचं आता मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांचं लग्न ठरलंय ना, त्यांनी त्यांच्या लग्नामध्ये आवर्जून मंगलाष्टका आहे ना कान खोलून ऐका. होरपळून जाऊ नका. लग्न होतंय आता माझं असं होणार तसं होणार, मित्रांना जळवणार, मैत्रिणींना जळवणार, सगळ्यांना जळवा, चांगली गोष्ट आहे. पण मंगलाष्टका आहे ना आवर्जून ऐका. आणि हे खास मी फक्त ह्याच्यासाठी बनवलंय कारण आता लग्नपत्रिका यायला चालू झालेल्या आहेत. तुळशीची लग्न संपलीत, नको त्यांची, पण लग्न ठरलेली आहे, चांगली गोष्ट आहे. पण मला हसायला येत होती ज्या माणसाला एक तर म्हणतात ना, मोतीचूर का लड्डू जो खाए वो भी पछताए, नहीं खाए वो भी पछताए, अशातली करते. तर नक्कीच तुम्हाला ही मंगलाष्टका ऐका. आणि ज्यांना आहे ना खरंच त्या मंगलाष्टकांचं कळालेलं आहे ना त्यांनी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला बाय, तुमचा दिवस चांगला जाओ.